आणि आता काही खास पाहूयात। बातमी नाशिकमधनं पाहायची आहे। नाशिकमध्ये आधी पाऊस पडत नव्हता म्हणून नाशिककर चिंतेत होते। आता पाऊस पडतोय आणि त्या पावसानंच नाशिककरांची चिंता अधिकच वाढली आहे। कारण शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। 4-5 दिवसांच्या पावसानंच नाशिकच्या बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की वाहन चालवणं म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखं झालंय। नाशिक शहराची कशी वाट लागली आहे बघा। नाशिककर खरं तर पावसाच्या आतुरतेने वाट ही बघत होते। मात्र या 3 ते 4 दिवसाच्या पावसामुळे नाशिक शहराची कशी बकाल अवस्था झालेली आहे हे दाखवण्यासाठी ही दृश्य खरं तर पुरेशी आहेत। नाशिकचा अमृतधाम ते तारवाळा नगरला परिसराला जोडणारा हा खरं तर रस्ता आहे। रोज हजारो वाहनं इथून प्रवास करत असतात। मात्र या रस्त्यावर आपण जर बघितलं तर जणू तळं हे साचलेलं आहेत आणि हे तळं खरं तर फक्त पावसाच्या पाण्याचं नाही तर मानवनिर्मित देखील आहेत। इथे जे ड्रेनेज आहेत हे ड्रेनेजच खरं तर फुटलेले आहेत आणि तिथून दुर्गंधी जी आहे ती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरलेली आहेत। घाण पाणी खरं तर हे ड्रेनेजचं संपूर्णतः बाहेर येत आहेत। निम्म्याहून अधिक रस्त्यावरती हे पाणी साचलेलं आहे तर उर्वरित रस्त्यावरून जिथून वाहनं प्रवास करतायत त्या रस्त्यावरती मोठे खड्डे हे पडलेले आहेत। रस्त्यांची अक्षरशः चाळण ही झालेली आहेत आणि यामुळे वाहन चालकांना खरं तर मोठी कसरत ही करावी लागते। अनेक नागरिक देखील या सर्व परिस्थितीमुळे खरं तर त्रस्त हे झालेले आहेत। एकंदरीतच कसा त्रास करत या नागरिकांना होते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आता श्री दत्त टायर्स हे जे व्हील अलाइनमेंटचे खरं तर शॉप आहेत इथे दुकानदार त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा काय एकूण परिस्थिती कसा त्रास होतोय? सर पाणी खूप साचलं आहे, ड्रेनेज फुटलं आहे, ड्रेनेजमधनं सर्व गटारीचं पाणी बाहेर येतं आहे। तुम्ही बघू शकता किती स्मेल येतो आहे इथं, किती वास येतो आहे। नगरसेवकांकडे अनेक वेळा तक्रार केली आहे। स्वतः ॲडिशनल आयुक्त जे होते ते इथं येऊन बघून गेले पण कुठल्याही प्रकारचे आश्वासनं देत आहे फक्त की आज काम होईल उद्या काम होईल। मागच्या 15 दिवसापूर्वी ते चक्कर मारून गेले, त्यांनी आश्वासन दिलं होतं की 8 दिवसात हे काम करू, परंतु बघा तुम्ही परत तेवढंच पाणी साचलं आणि तीच घाण बाहेर आली आहे। ड्रेनेजमधनं सगळं संडासचं पाणी बाहेर येतं आहे। इथं बसूशी वाटत नाही आहे। गेले 4 दिवस झाले आमचे माणसं काम करत नाही आहे कारण ते गाड्यांसोबत ते पाणी सगळं इथं येतं आणि ते अंगावरती येतं कारण गाडीचं काम खालून करावं लागतं अलाइनमेंट बॅलन्सिंगसाठी आणि ते पाणी सगळं अंगावर पडतं। त्याच्यामुळे गेल्या 4 दिवसापासून आम्ही कामही करत नाही आहे। आज जवळजवळ 10 वर्षापासून पोषणाचे प्रत्येक पावसाची पोषण आहे। फक्त खड्डे पण मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे हो अपघात व्हायचे प्रश्न आहे। फार मोठमोठे खड्डे त्याच्यामध्ये गाड्या येतात जातात 2-3 बाया पडलेले आहेत तिथे। नाशिकमध्ये रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले, चाळणी झालेत, दुरावस्था झाली आहेत। याचा त्रास खरं तर रिक्षा चालकांना खरं तर कसा होतोय हे आपण खरं तर स्वतःच अनुभवणार आहोत। आता या रिक्षेतून खरं तर प्रवास करणार आहे। बघा म्हणजे जवळपास एक साधारणतः 500 मीटर अंतराचाच मी प्रवास केला आहे। तर खरं आहे की आपल्याला जेवढा त्रास होतोय ते रोज हे जे काही रिक्षा चालवत आहेत यांचं असेल, स्वतःचं रिक्षाचं असेल, किती नुकसान होत असेल, किती त्रास होत असेल। माझ्यासोबत अनिश निकम ना आकाश निकम आहेत रिक्षा चालक। दादा कसा त्रास होतोय तुम्हाला? अहो एवढे खड्डे, खड्ड्याने पार कंबर जाम होतं, वरून गाडीचं नुकसान, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात, लोक मरतात। पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्येच खड्डे झालेले। असा कुठला एरिया नाही का नाशिकमधलं का तिथं खड्डे नाही, सर्वीकडे खड्डेच खड्डे। खड्ड्यांचा नाशिक जिल्हा झालाय, खड्ड्यांचा नाशिक जिल्हा झालाय। खड्ड्यांचे खरं तर विविध प्रकार देखील बघायला मिळतात। चौकोनी खड्डा, गोल खड्डा किंवा एखाद्या वेड्या वाकड्या असा आकाराचा देखील खड्डा हा दिसून येतो। मात्र मी आता तुम्हाला जो काही खड्डा हा दाखवणार आहे तो बघून खरं तर हा महापालिकेच्या प्रेमात पडलेला खड्डा आहे का असाच प्रश्न आता खरं तर वाहन चालकांकडून उपस्थित केला जातोय। याचा आकार जर आपण बघितला तर संपूर्णतः हार्डचा जो काही शेप असतो तसा या शेप जो आहे या खड्ड्याचा आहे। त्यामुळे या खड्ड्यावरती खरं तर ठेकेदार इथला प्रेम करतोय, अधिकारी हा प्रेम करतोय आणि त्यामुळे महापालिकेच्या प्रेमात पडलेलाच हा खड्डा आहे का हाच प्रश्न आता उपस्थित होतोय।
कसा त्रास होतो एकंदरीत? पूर्ण गाडीचं नुकसानच होतं आहे आणि आता आम्हाला कळत नाही आहे की आमची गाडी आता विकून टाकायची का काय पाळी आलेली आहे. कारण की प्रत्येक वेळेस जाताना गाडीचं एवढं नुकसान होत चाललेलं आहे ते परवडत नाही आहे. दर महिन्याला ह्या गाडी आदळून प्रत्येक वेळेस बंपर चेंज करून दरवेळेस 5-5 हजार रुपये भरावे लागत आहेत. ते सेन्सिबल गोष्ट नाही आहे. 20-30च्या स्पीडला जरी गाडी आदळते तर अजून किती हळू चालवणार माणूस, मग त्याच्यापेक्षा पायी गेलेलं बरं आहे. मी प्रॉपर माखळाद रोड गॅस गोडवानच्या बॅक साईडला राहिलं आहे. आता इकडं टिफिन द्यायला चालू हॉस्पिटलला. इथपर्यंत जकात नाक्यापर्यंत पोहोचलो, कमीत कमी मला 20 मिनटं लागले. अदरवाईज रस्ता खराब 10 मिनटाचा आहे, पण इथं 20 मिनटं लागले. त्यात रस्ता इकडनं तिकडनं समोरून येणाऱ्या गाड्या, खूप खड्डे, याच्यामुळे खड्ड्यात पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे खड्डे समजते नाही, गाड्या सरकत जात आहेत. आणि आता जे खडी टाकू राहिली ती खडीमुळं ते खड्डे समजते नाही, गाडी त्यात गेली का लगे व्हायबल होऊन जाते. तर खूप होतोय आता, पण आता यांनी खड्डे एवढे खंडून ठेवलेले आहे, काम तर काही चालू दिसत नाही आता त्यांचं. फक्त रस्ते खोदून ठेवले त्यांनी. आता काम कुठं तुम्हाला म्हणजे पूर्ण केलेलं दिसत नाही. रोज आता एवढा त्रास होतो आम्हाला का रात्रीच, म्हणजे एवढं पाणी साचलेलं होतं इथं का कुठं खड्डा आणि कुठं रोड काहीच कळत नव्हतं. एवढा त्रास होत जायला याला का प्रमाणाच्या बाहेर त्रास होतो आता सध्या. खूपच होतं, म्हणजे अक्षरशः गाड्यांची ट्रॉफिक वगैरे, आणि नेमकं शाळेचा टायमिंग होतो आणि ट्रॉफिक सुरू होऊन जाते. आणि त्यात चेंबर तुटलेले फुटलेले, खड्डे लवकर बुजवती नाही. अक्षरशः हा मसरूळ तेपर्यंत बोरगड चौफोली ते मसरूळ खूपच खराब आहे. सगळं तोडफोड करून ठेवलं. माझ्या मागे आपण जर बघितलं तर हे बघा, हे खड्डे आहे की रस्त्यावर साचलेले तळे आहेत हेच समजत नाही आहेत. भले मोठे असे खड्डे आहेत आणि याचा त्रास खरं तर सर्वसामान्यांना होतो आहे. त्यासोबत आपण जर बघितलं तर स्कूल व्हॅन चालक आहेत, रोज करतं ते मुलांना ने-आण करतात. खरं तर शाळेतली मुलंही म्हटले कुठेतरी भावनिक देखील विषय असतो आणि या जे ड्रायव्हर आहेत त्यांना देखील विशेष खबरदारी खड्डे घ्यावी लागते. दादा, कसा त्रास होतो खड्ड्यांना? खूप त्रास होतो. जिथे अर्धा तासाचा रस्ता तिथे 1 तास लागतो. आणि प्रत्येक ठिकाणी खड्डे, पाण्यामुळं खड्डे आहे का काय तेच कळत नाही, पूर्ण गाडी खाली लागून जाते. मी आत्ता दिंडोरी रस्त्याने आपल्या घराकडच्या रस्त्याला चाललेलो आहे, इंद्रप्रस्थ नगरला. पण ह्या रस्त्याची एवढी दुरवस्था झालेली आहे की हे रस्ते कधी क्लिअर होणार, की ज्यावेळेस काहीतरी दुर्घटना घडेल त्यावेळेस ह्या सरकारला जाग येईल. तोपर्यंत ह्या रस्त्याचं काम क्लिअर होऊ शकत नाही, हा माझा शब्द आहे. आता किती शहरात कुठे कुठे खड्डे आहेत? सगळीकडे. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाणार ना, एवढा त्रास होतोय की जर एखाद्याला जर एमर्जन्सी जर आली तरी तो माणूस तर लवकरात लवकर दवाखान्यामध्ये कुठं पोहोचू शकत नाही. एवढं बिकट परिस्थिती झालेली आहे आज नाशिकची. चार दिवसांच्या पावसाने नाशिक महापालिकेच्या कारभाराचं पितळ सुगडं पाडलं आहे असंच म्हणावं लागणार आहे. मी आत्ता गंगापूर रोड परिसरामध्ये आहेत. खरं तर बघितलं तर हा गंगापूर रोड असेल, मुक्त विद्यापीठ, यासोबतच वायनरीजकडे जाणारा रस्ता आहे. मात्र जर बघितलं तर इथे खड्डे जर आपण बघितले तर आता मोजणंसुद्धा, म्हणजे आपण मोजायला जरी सुरुवात केली तरी आपण थकून जाऊ, मात्र खड्डे संपणार नाही अशी परिस्थिती आहे. एकीकडे बघितलं तर रस्त्यांवरती खडीही पसरलेली आहे, चिखलमय असा रस्ता झाला आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि पुढे बघा पूर्णतः रस्त्यांची चाळण ही झालेली आहेत. तर आता आपल्याला असं वाटतंय की आपण रस्त्यावर चालतोय की खड्ड्यातून रस्ता शोधतोय आपण. या ठिकाणी असं आपल्याला जाणवते. आणि या ठिकाणी जो आपल्याला वरतून येणारा जो पाण्याचा फ्लो आहे, इथं त्याचं कुठं निसरीकरण होत नाही आहे. तो पाणी इथं शिंदे गल्लीत जाते सरळ, जे काय होतं आहे ते लोकांच्या घरात जाते, काय होतं आहे. आणि त्यामुळे जे काही इथं खड्डे पडलेत तर त्या खड्ड्यांकडे कोणी बघणारे नाहीत. आम्ही जे काही 4-5 मुलं आहे तिथली, आमचा जो काही ग्रुप आहे तो आम्ही मिळून आम्ही खड्डे भरतोय, काही विटा टाकतोय इथं. त्यानुसार नाही तर इथं 1-1.5 इंचाची एक खोल दरी तयार झाली होती की गाड्या थांबून जायच्या, अक्षरशः पास करून जायच्या. लोकांचे हातपाय मोडते, या रस्त्याची लई बेकारी झाली. रात्रीचं काही दिसत नाही, रोज पडेले लोक, रोज मोटरसायकलवाले इतके पडतात विचारू नका. रोज 1-2 जण पडेलच इथे.
एकंदरीत जर बघितलं तर वाहन चालक यामुळे त्रस्त ही झालेले आहेत आणि हे खड्डे खरं तर बुजवले कधी जाणार हाच प्रश्न प्रत्येक नाशिककर विचारतोय. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.